नागपुर के अजनी इलाके में महज 1100 रुपए के विवाद ने हिंसक रूप ले लिया, जहां एक नाबालिग ने युवक पर चाकू से हमला कर उसकी हत्या कर दी। घटना के बाद इलाके में सनसनी फैल गई है, जहां सूचना मिलते ही अजनी पुलिस मौके पर पहुंची और त्वरित कार्रवाई करते हुए नाबालिग आरोपी को हिरासत में ले लिया गया है। पुलिस जांच में सामने आया कि आरोपी नाबालिग पर पहले से ही चोरी और घरफोड़ी के मामले दर्ज है। फिलहाल पुलिस ने हत्या का मामला दर्ज कर आगे की जांच शुरू कर दी है और घटना से जुड़े सभी पहलुओं की गहनता से जांच की जा रही है। 22, 21, 26 चे रात्री 10:45 सुमारास मानेवाडा ते मानेवाडा चौक ते बेसा रोड या ठिकाणी दीपक पान पॅलेस समोर एक घटना घडलेली आहे आणि सदर घटनेमध्ये फिर्यादी यांनी दिलेले सूरज संतोष त्रिपाठी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल असून सदर फिर्याद पाहता त्यामध्ये मृतक व आरोपी यांच्यामध्ये पैशाचे देण्याघेण्याचे कारणावरून वाद झाला होता आणि सदर 1100 रुपये चे कारणावरून त्यांच्यात वाद झाला आणि त्याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त जो आहे त्याने मयत योगेश अनिल काकडे वय 28 वर्ष यास चाकूने मारून दुखापत केली आणि त्याच्यामध्ये मयत हा मृत झाला आहे। त्याचबरोबर सदर गुन्ह्यातील जो आरोपी आहे विधी संघर्षग्रस्त बालक असून त्यास ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि पुढील सदर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास करणे चालू आहे।